सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। आज मी छान टेस्टी पदार्थ बनवते, झटपट बनणारा आणि पटपट खा, सगळ्यांना आवडते। मी आधी 4 चमचे दही घेतले, म्हणजे एक मोठी वाटी। आता मी दही घेतले आहे 4 चमचे, घरी लावलेले आहे। तुम्ही दही खूप साध्या सोप्या पद्धतीने छान ताजं लागतं, 4 तासात तर होऊन जातं दही। थोडं कोमट दूध करून त्याच्यामध्ये 1 चमचा दही लावून दिलं तर सायंकाळी तुम्हाला दही रेडी मिळेल। तर तसंच मी दही लावलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा छोट्या चमच्यानेच धना जिरा पावडर घातली आहे। तसंच थोडं हळद घातली। आता मीठ पण प्रमाणानुसार बघा। आता त्याच्यामध्ये मी सर्व टाकलेलं आहे। आता मी पॅन गॅसवर ठेवते आहे। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता 2 छोट्या चमच्यानी तेल घातलेलं आहे, जास्त नाही। तुम्ही तूप पण घालू शकता, तुमची चॉईस आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं। तडका तयार होतो आहे। आता व्यवस्थित तडका झालेला आहे तयार। आता मी त्याच्यामध्ये 1-2 कळ्या लसणाच्या छोट्या छोट्या बारीक कट करून घेतल्या आहे। तसंच मी ओला कांदा वापरला आहे, तुम्ही वाळला कांदा वापरू शकता। 2 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे आणि ताजा कोथिंबीर आणि तीळ, मेन म्हणजे तीळ घेतलेला आहे। तीळ, पांढरे तीळ घेतले 1 चमचा। त्याच्यामध्ये आता व्यवस्थित तो तडका तयार होऊन राहिला। आता मी दह्यामध्ये टाकते। तडका रेडी आहे। थोडा मी कांदा कच्चा सरस ठेवला आहे, कारण तो तोंडात आला की छान लागतो, टेस्टी लागतो। तर आणि हिरवा कांदा नसेल तर नक्की तुम्ही कच्चा साधा कांदा वापरू शकता। बघा, मी थोडा कोथिंबीर बारीक बारीक कट केला होता, तो पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये। तसंच आता मी व्यवस्थित त्याला फेटून घेते। आधी पण मी दही फेटलेलं। आता मी तडका पुन्हा आता मी 1 चमचा तेल घेऊन व्यवस्थित आणखी तिखट वाढवलं व्यवस्थित, म्हणजे मी आधी अर्धा चमचा आणि आता अर्धा चमचा घेतलं आणि त्याच्यावर पुन्हा 1 चमचा तेलाचा पुन्हा तडका दिला आहे। बघा, कलर किती छान आला आहे, मस्त छान कलर आला आहे। व्यवस्थित फेटून घेतलेला आहे दही पूर्ण प्लेन केलं आहे। दही खूप आंबट नाही आहे, मीडियम आहे आणि खाताना खूप छान लागतं। आता याच्यात मी वरतून पुन्हा थोडी बारीक कट केलेली काकडी आणि थोडा कांदा, कच्चा कांदा टाकते। बघा किती छान ना। आणि हिरवा कांदा नसेल तर ऑब्वियसली तुम्ही दुसरा कांदा पण वापरू शकता, जास्त प्रमाणात पण वापरू शकता। मी 1 हिरवा कांदा पातेचा वापरलेला आहे। बघा, आता मी व्यवस्थित मिक्स केलं, रेडी आहे। खूप छान दही तयार होतं हे, याला दही तिखारी म्हणतात। खूप टेस्टी लागतं, एकदम तिखट स्पायसी मस्त। याच्यासोबत जिरा राईस 1 नंबर लागतो, जे की मी आता बनवून घेतलेलं आहे, पण मी याच्यामध्ये दाखवलेलं नाही, व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून। तुम्ही नक्की बनवा ही रेसिपी आणि मला सांगा कशी वाटली, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स द्या। भेटूया पुन्हा। थँक्यू सो मच, बाय।